श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। शनिदेवाची चाल या 3 राशींना अचानक करणार श्रीमंत। पैसाच पैसा येणार। शनिदेव चालणार तांब्याच्या पावलांनी। या 3 राशींचे लोक अचानक होणार श्रीमंत। धनाने भरेल झोळी। वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव 28 नोव्हेंबर रोजी मीन राशीत थेट आला। आता शनी 26 जुलै 2026 पर्यंत थेट स्थितीत राहतील। 2026 मध्ये शनिदेव मिथुन, कन्या आणि मकर राशीच्या गोचर कुंडलीत तांब्याच्या पायावर संक्रमण करतील। शनीच्या राशी परिवर्तनाच्या वेळी जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीपासून 3ऱ्या, 7व्या किंवा 10व्या घरात असतो तेव्हा तांब्याचा पाय तयार होतो। म्हणूनच 2026 मध्ये या राशीच्या लोकांना शनी देवाकडून विशेष आशीर्वाद मिळतील। शिवाय या 3 राशींना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल। तर चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मकर राशी। तुमच्यासाठी तांब्याच्या पायावर चालणे फायदेशीर ठरू शकते। शनी तुमच्या राशीतून 3ऱ्या घरात संक्रमण करत असल्याने या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल। तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजयी व्हाल। मोठे निर्णय फायदेशीर आणि योग्य ठरतील। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल। या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता मिळवू शकता। व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल। एखाद्या मोठ्या व्यवहारामुळे तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल। करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग होतील। मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग त्यांचा आत्मविश्वास आणि आदर वाढवेल। त्यांचा सामाजिक दर्जा वाढेल। त्यांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल। सर्जनशील क्षेत्रात, माध्यमांमध्ये किंवा शिक्षणात गुंतलेल्यांना लक्षणीय यश मिळू शकेल। कौटुंबिक जीवन देखील पूर्वीपेक्षा अधिक संतुलित होईल। या काळात तुम्ही तुमचे जीवन सुधारण्यासाठी निर्णय घेऊ शकता। याचे परिणाम तुम्हाला नवीन वर्षात दिसतील। तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेबाबत चांगली बातमी मिळू शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पगारासोबत त्यांच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे। जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासू होईल। न्यायालयीन प्रकरणांमध्ये काहीसा दिलासा मिळेल। आयुष्यात सर्व क्षेत्रात अपेक्षित निकाल मिळतील। शिवाय हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी
अनपेक्षित लाभ घेऊन येईल. ज्यांना मुले आहेत त्यांना या काळात मुलांबाबत चांगली बातमी मिळेल. तुम्ही कुटुंबांसह सुंदर क्षणांचा आनंद घेऊ शकता. आर्थिक लाभाच्या भरपूर शक्यता आहेत. अडकलेला निधी परत मिळेल. सामाजिक प्रभाव वाढेल आणि इतरांकडून पाठिंबा मिळेल. भागीदारी व्यवसायात असलेल्यांना फायदा होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक बाबींवर त्याचा परिणाम जाणवेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आणि जुने वाद संपतील. मजबूत आर्थिक स्थितीमुळे तुम्हाला भविष्याबद्दल सुरक्षित वाटेल. योग्य निर्णय घेतल्याने फायदा होईल. करिअरमध्ये प्रगतीचे दारे उघडतील आणि व्यक्ती पूर्वीपेक्षा अधिक सर्जनशील होतील. त्यांना कामावर सहकार्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. त्यांनी सुरू केलेली सर्व कामे पूर्ण करण्यात ते यशस्वी होतील. ते समाजात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतील. शनीचा उदय अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमची धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या कारकिर्दीत अचानक उन्नती होईल आणि नवीन संधी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. मालमत्तेशी संबंधित नफा शक्य आहे. या काळात गुंतवणुकीमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या योजनांना गती मिळेल आणि तुमचे ध्येय लवकर साध्य कराल. शनीच्या अधिपत्याखाली ही राशी असल्याने हा योग मकर राशीच्या लोकांना कृती आणि शिस्तीचे वरदान देऊ शकतो. पूर्वीपासून केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळेल. संपत्ती संचय, मालमत्ता संपादन आणि भविष्यातील योजनांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. तुमचे कामकाज चांगले चालू आहे आणि सहकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. वडील
आणि पितृपक्षांकडूनही मदत मिळेल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित एखादे काम अडकले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीतूनही आज फायदा मिळत आहे. परदेशाशी संबंधित क्षेत्रातूनही नशीब साथ देत आहे. प्रेमसंबंधाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. मुलांकडून आनंदाची बातमी किंवा समाधान मिळेल. करिअरच्या क्षेत्रात प्रवास करताना तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर नफा मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योगही निर्माण होऊ शकतात. या राशीच्या लोकांचे लव्ह लाईफही चांगली असणार आहे. सूर्यदेवाच्या नकारात्मक प्रभावाचा अंत मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण सूर्यदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न जे या काळात मंदावले होते ते आता वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. तसेच यावेळी नवीन व्यावसायिक संबंध निर्माण झाल्यामुळे व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या जोडीदारासह जो काही तणाव सुरू होता त्यातून तुम्हाला आराम मिळू शकेल. या राशीच्या लोकांना सूर्य संक्रमणाच्या काळात विमा, कोणतीही जुनी गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतून अनपेक्षित पैसे मिळू शकतात. याद्वारे तुम्ही जुने कर्ज फेडण्यात आणि नवीन मालमत्ता जोडण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. तुमचे जीवन आनंदात व्यतीत होईल. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या दुसऱ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल. सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल. यामुळे मानसिक तणाव वाढेल. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवला तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमच्या व्यावहारिक मेळ कुटुंबाच्या सदस्यांसोबत वाईट असेल. परंतु त्यांच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवा. पूर्वीच्या वेळात कार्यक्षेत्रात ज्या गोष्टींनी तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करत होते ते या सप्ताहात तुमच्या थोड्या प्रयत्नानंतर तुमच्या पक्षात प्रतीत होतील. सांगायचे तात्पर्य हे आहे की यावेळी तुम्ही मेहनत सामान्यपेक्षा थोडी कमीही कराल तेव्हाच तुम्हाला उत्तम आणि शुभ फळप्राप्ती होऊ शकेल. दुसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी.
शनिदेवाचे तांब्याच्या पायावर चालणे मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. शनिदेव तुमच्या राशीतून कर्मभावातून भ्रमण करत असल्याने या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. ज्यांचा व्यवसाय चांगला चालत नाही त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय करिअर स्थिरता नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आनंदी करेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नातही वाढ होईल. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन क्लायंट आणि फायदेशीर सौदे मिळतील. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल असेल. या राशीच्या लोकांना आराम आणि विलासाची भावना अनुभवायला मिळेल. चांगल्या आरोग्यासोबतच त्यांना आर्थिक लाभ आणि कौटुंबिक पाठिंबा मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना इतरांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होताना दिसेल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समस्या हळूहळू कमी होतील. उत्पन्न वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. उत्पन्न वाढीमध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात तुमची प्रशंसा होईल. या काळात मुलांकडून पाठिंबा, शैक्षणिक लाभ आणि भावनिक संबंध सर्वोत्तम राहतील. आठवड्याच्या उर्वरित काळात आरोग्य, कर्ज आणि खटल्याशी संबंधित आर्थिक खर्च होऊ शकतो. अनपेक्षित खर्च वाढू शकतात आणि तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकतात आणि चांगल्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सहकार्य वाढेल. या काळात नवीन ज्ञान किंवा शिक्षणाशी संबंधित कोणत्याही प्रयत्नात यश मिळेल. मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल, ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल. वैयक्तिक आरोग्य देखील सुधारेल. हा काळ विशेषतः फायदेशीर आहे. शनीचा उदय तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती होऊ शकते. या काळात बेरोजगार व्यक्तींना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाईल. नोकरी करणाऱ्यांना या काळात पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित नफा आणि गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. बुध हा मिथुन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या युतीचा मिथुन राशींवर सर्वात सकारात्मक परिणाम होईल. व्यवसाय, संवाद, लेखन आणि माध्यमाशी संबंधित लोकांना या काळात फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसंच तुमची
आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते. मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी बुधाची अस्तस्थिती खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळेल. आयुष्यात आनंद येईल. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. तुमचे आरोग्यही उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल. नोकरी शोधणाऱ्यांना ती मिळू शकते. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि नवीन योजना सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोणत्याही प्रयत्नात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या व्यतिरिक्त या काळात करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. मिथुन राशींच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने दिवस फायदेशीर असेल. आज तुमच्या योजनांचे फायदे तुम्हाला दिसतील. कामावर तुमचा प्रभाव आणि आदरही वाढेल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. अनपेक्षित स्रोतांकडून लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांबद्दलही आनंदी असाल. तुमची संध्याकाळ प्रेमात घालवाल. तसंच तुमच्या जोडीदारांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. तुमची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. धनसंपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. आईच्या आरोग्याबाबत एखादी चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूपच शुभ मानला जात आहे. मिथुन राशींच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत लाभाचा काळ आहे. आज तुम्हाला एखाद्या गुंतवणुकीचा किंवा पूर्वी केलेल्या कामाचा फायदा मिळत आहे. कामाच्या ठिकाणी चालू असलेला ताण किंवा अडचणीत काही सुधारणा होत असल्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल. आज तुम्हाला भेटवस्तू किंवा सन्मानही मिळू शकतो. आजारी असलेल्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. जीवनसाथी सोबतचा ताळमेळ चांगला राहील. त्यामुळे तुमच्यातील प्रेम अधिक घट्ट होईल. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण फलदायी ठरू शकते. घरी एखादा शुभ प्रसंग येऊ शकतो, जो तुमच्या हृदयात आनंद आणेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दृढ निश्चय यशाकडे येऊ शकतो. पदोन्नती शक्य आहे. व्यवसायात यशाच्या अनेक संधी आहेत. जुगार, व्यापार आणि कौटुंबिक व्यवसायाद्वारे तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ वेळ घालवाल आणि तुमचे नाते मजबूत कराल. या राशीसाठी शुक्रादित्य योग खूप फायदेशीर ठरेल. या राशीसाठी शुक्रादित्य योग खूप फायदेशीर ठरू शकतो. शुक्र आणि सूर्य यांची युती पंचम भावात होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. सूर्य हे या राशीचे स्वामी असल्यामुळे
तुम्हाला सुख सोयी वाढल्याचा अनुभव येईल. मागील चुका सुधारण्याची संधी मिळेल आणि तुम्ही जीवनात नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न कराल. पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मुलांबाबत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना मुलांच्या भविष्याबद्दल चिंता होती त्यांना आता दिलासा मिळेल. तुमची मेहनत फलदायी ठरू लागेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामुळे तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, जो पुढे जाऊन फायदेशीर ठरेल. आणि तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. तुमच्यासाठी शनीचे तांब्याच्या पायावर चालणे अनुकूल ठरू शकते, कारण शनी तुमच्या राशीपासून 7व्या घरात संक्रमण करत आहे. या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या जोडीदाराचाही प्रगती होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला भागीदारीच्या कामातूनही फायदा होऊ शकतो. तुमच्या कारकिर्दीत अचानक यश मिळू शकते आणि नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या कुटुंबासोबतचा वेळ चांगला जाईल. या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. या राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडतील आणि नवीन कल्पना त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास शिगेला पोहोचेल आणि त्याचे फायदे 2026 मध्ये जाणवतील. या काळात पूर्वीपासूनची ध्येये साध्य करण्यासाठी तुम्हाला धाडसी निर्णय घेता येतील. कौटुंबिक तणाव संपू शकतात आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. विपरीत राजयोग कन्या राशीच्या लोकांना फायदा देईल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. ज्या पदोन्नती आणि पगारवाढीची वाट पाहत होतात ती याच वर्षी मिळण्याची शक्यता आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या योजना वेग घेतील. मानसिक संतुलन आणि आत्मविश्वास वाढेल. कन्या राशीसाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कन्या राशींना या वर्षी अचानक आर्थिक लाभ होईल. पदोन्नतीचीही दाट शक्यता आहे. परदेशातील कामातून तुम्ही चांगले पैसे कमावू शकाल. तुम्हाला नवीन करार मिळू शकेल. तुम्हाला रिअल इस्टेटमधून फायदा होईल. हे वर्ष व्यावसायिकांसाठी गेम चेंजर ठरू शकते. सुरुवातीला कौटुंबिक सुसंवाद आणि शांतीसह आनंददायी वातावरण येईल. संपत्तीत वाढ झाल्यामुळे तुमची बचत वाढेल. कौटुंबिक पाठिंब्यामुळे अतिरिक्त निधी लवकर मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील संबंध सुधारतील. तुम्ही तुमचे सामाजिक वर्तन आणि वातावरण सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला व्यवसायात लक्षणीय नफा दिसू शकेल. कामावर तुमचा दिवस चांगला जाईल. तुमची कार्यक्षमता आणि समर्पण तुम्हाला फायदे आणि आदर देईल. तुमचे कौटुंबिक जीवन वाढेल. तुमच्या जवळचा नातेवाईक भेटू शकेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून पाठिंबा आणि
मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला बँकिंगच्या कामात यश मिळेल. तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाची चर्चा देखील होऊ शकते. कन्या राशीवर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव आहे. बुध शनी केंद्रदृष्टी योग कन्या राशीच्या लोकांना स्थिरता आणि त्यांच्या कारकिर्दीत जबाबदार पद मिळवून देऊ शकतो. कठोर परिश्रम फळ देण्यास सुरुवात होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर घेण्याची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही अवस्था खूप फायदेशीर ठरेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लागेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अस्तबुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल. तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. या काळात गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार करू शकता, ज्यामुळे भविष्यात नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी देखील तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या फायदेशीर ठरतील. तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. बुधाच्या नक्षत्रात शुक्र गोचर केल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेत केलेली जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक धनलाभाचे योगही तयार होत आहे. घर, जमीन, वाहनाशी संबंधित घडामोडींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त होते. कायदेशीर प्रकरणे, कोर्ट कचेरीतील अडथळे यामध्ये समभाग किंवा सुधारणा होऊ शकते. गुप्त शत्रूंवर विजय, जुन्या विवादात सुधारणा आणि अचानक धनलाभ यासारख्या शक्यता चर्चेत आहेत. रिअल इस्टेट, जमिनीचे व्यवहार, बांधकाम किंवा प्रॉपर्टीची संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना नफा किंवा नवी संधी मिळू शकते. असा अंदाज बुद्धिमत्ता आणि धोरणात्मक निर्णयांमुळे योग्य वेळी पावले उचलण्याची क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील. व्यवसायात
पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना बॉस आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकतात. तसेच वैवाहिक जीवनातही गोडवा राहील. कौटुंबिक वातावरणही समाधानदायी राहण्याची ही वेळ असू शकते. काहींना सृजनशील उपक्रम किंवा गुंतवणुकीत लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. विवाहितांना सौहार्दपूर्ण वातावरणाचा लाभ होऊ शकतो. तर अविवाहितांसाठी विवाह योग अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. शिक्षण, कलेचे क्षेत्र, लेखन अथवा वक्तृत्व या दृष्टीनेही हा काळ सकारात्मक ऊर्जा देणारा असू शकतो. हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी भाग्य आणि प्रगती घेऊन येईल. या काळात नोकरीत प्रमोशन मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. मनाची शांती वाढेल. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार किंवा व्यवसाय वाढवण्याचा चांगला वेळ आहे. करिअरच्या आणि नोकरीतील महत्त्वाच्या संधी लवकरच येतील. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. शिक्षणात यश आणि सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.